नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती गंधारे. सध्या तुम्ही सगळीकडे बघताय अरवली पर्वतरांगा वाचवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात चळवळ उभी राहते. तर पर्यावरणाच्या दृष्टीने याचं जे महत्त्व आहे त्याविषयी अनेक लोक बोलतात. पण मी आज इथे बोलणार आहे ते म्हणजे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अरवली पर्वतरांगेचं काय महत्त्व आहे. ही पर्वतरांग ही भारतामधली सगळ्यात जुनी अशी पर्वतरांग आहे, म्हणजे इव्हन हिमालयापेक्षा पण जुनी. त्यामुळे इथे विविध प्रकारच्या वनस्पती म्हणजे त्यात औषधी वनस्पती पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. म्हणजे आपण ज्या आम्ही वैद्य लोक नेहमी रेग्युलर यूजमध्ये ज्या असतात त्याच्यापैकी गुग्गुळ असेल, नंतर गोक्षूर असेल, अश्वगंधा आहे, शतावरी आहे, नंतर कडुनिंबासारखे वृक्ष आहे. याशिवाय अनेक वेली म्हणजे अगदी गुळवेल असेल किंवा कोरफड मोठ्या प्रमाणामध्ये. तर ह्या सगळ्या वनस्पती या पर्वतरांगेमध्ये छोट्या छोट्या टेकड्यांवर किंवा या एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. जर तुम्ही बघाल तर इथलं हवामान हे कोरडं आहे आणि उन्हाळ्यामध्ये थोडं जास्ती गरम असतं, हिवाळ्यामध्ये थोडं जास्त थंड असतं. तर अशा प्रकारचं हवामान हे काही वनस्पतींना जास्त मानवतं. म्हणजे आपण नैसर्गिक अधिवास ज्याला म्हणतो तर असंच आहे की त्या त्या हवामानामध्ये त्या वनस्पती खूप चांगल्या प्रमाणामध्ये येतात. तर हा एक मुद्दा आहे. याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे लोकल ट्राईब्स म्हणजे तिथे वर्षानुवर्ष राहणारे जे स्थानिक लोक आहेत तर त्यांच्याकडे पूर्वापार चालत आलेलं जे ज्ञान आहे तर हे सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्यांच्या वापरामध्ये अशा अनेक वनस्पती असतात, छोट्या छोट्या दुखण्यासाठी ते वापरतात. तर जे बाकीच्या म्हणजे बाकी कॉमनली वापरात पण येत नाही, ते फक्त त्यांच्यापुरतंच ज्ञान सीमित असतं. तर हा मुद्दासुद्धा खूप महत्त्वाचा आहे की याबरोबर जर ह्या पर्वतरांगेमध्ये वेगवेगळं काम सुरू झालं आणि त्या नष्ट व्हायच्या जर मार्गावर आल्या तर इथल्या वनस्पती पण जातील. हळूहळू ते पूर्वापार चालत आलेलं जे ज्ञान आहे तर ते पण हळूहळू संपुष्टात यायच्या मार्गावर येईल. आयुर्वेदाची ताकद म्हणजे आयुर्वेदिक चिकित्सेची ताकद जी आहे ती अर्थातच त्याची औषधं आणि ती चांगल्या प्रमाणात म्हणजे चांगल्या क्वालिटीची औषधं आहे हे आहे. त्यामुळे जर चांगल्या क्वालिटीची औषधं जर प्रिझर्व करायची असतील तर ही जी नैसर्गिक अधिवासामध्ये वाढणाऱ्या वनस्पती आहे त्यांचं प्रिझर्वेशन होणं पण महत्त्वाचं आहे. आणि अर्थात आपण कोण संरक्षण देणारं ना, म्हणजे जे आहे ते तिथून हलू नये, ते तिथे नीट राहावं एवढी काळजी तर आपण घेऊ शकतो. ह्या सगळ्याला हे आपल्याही कितीतरी आधीपासून जे चालत आले त्याला आपण कोण संरक्षण देणार. इथे आढळणाऱ्या अनेक वनस्पती ह्या वातावर खूप चांगलं काम करणाऱ्या वनस्पती आहेत. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं तसं गुग्गुळ असेल, शतावरी, अश्वगंधा, तर अशा अनेक वनस्पती या वातावर काम करणाऱ्या आहेत. त्यामुळे आपल्यासाठी आपल्या पिढीसाठी आणि इव्हन आपल्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा जर चांगली औषधं तशीच इंटॅक्ट राहावी, आपल्याला मिळावी असं वाटत असेल, आपण एकीकडे म्हणजे पूर्ण जगभर आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या मागे आहोत. तर आधी आपल्या भारतातल्या लोकांसाठी सुद्धा ती पुरेशा प्रमाणात असणं, उपलब्ध होणं हे खूप आवश्यक आहे. तर यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं हे खूप जास्ती महत्त्वाचं वाटतं. तुम्हाला याविषयी काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.